कोपऱ्यावरच्या छोट्या घरात वामनराव एकटेच राहत होते. तसे ते घरात अगदी एकटे होते असं नाही म्हणता येणार, कारण त्यांच्याच बरोबर त्यांच्या सोबतीला त्यांनी पाळलेला एक पोपटही होता. अगदी हिरवागार रंगाचा, लाल भडक चोचीचा, काळ्या कंठाचा तो पोपट वामनरावांना फार आवडत असे. तो खूप सुंदर होता म्हणून नाही, तर त्याचं कारण वेगळंच होतं. ते म्हणजे तो फार शांत होता. एक शब्द सुद्धा तो तोंडातून काढत नसे, कसलाही आवाज करत नसे. वामनराव त्याच्याकडे बघून म्हणत, किती शांत आहे हा माझा शांताराम. त्यांनी त्या पोपटाचं नावच शांताराम ठेवलं होतं. सकाळी वामनराव ऑफिसला जाताना पोपटाचा पिंजरा रस्त्याच्या बाजूला खिडकीत ठेवायचे. पोपटाला खायला प्यायला पिंजऱ्यात घालून ठेवायचे आणि मग दाराला बाहेरून कुलूप लावून ऑफिसला जायचे. वामनरावांच्या घराच्या समोर दुसरं एक घर होतं. बरेच दिवस ते रिकामच होतं. पण एक दिवस तिथे कुटुंब राहायला आलं. आई, बाबा आणि त्यांचा एक मुलगा. त्या मुलाचं नाव होतं विजू. विजूला हे नवीन घर खूपच आवडलं होतं. दिवसभर तो या खोलीतून त्या खोलीत हिंडायचा. पण त्यालाही मग घरात कंटाळा यायला लागला. मग तो अंगणात बाहेर खेळायला यायचा. एकदा त्याला वाटलं, त्या समोरच्या घरात कोण आहे, जाऊन तर पाहूया. तो रस्ता ओलांडून वामनरावांच्या घराकडे आला. घरात काही कोणाची चाहूल लागली नाही. इतक्यात त्याचं लक्ष खिडकीकडे गेलं आणि तो बघतच राहिला. खिडकीत होता एक पिंजरा आणि त्यात होता एक मस्त हिरवागार पोपट. आहा, काय सुंदर पोपट आहे, विजू म्हणाला. तो खिडकीच्या जवळ जाऊन उभा राहिला आणि त्यानं राघू राघू अशी हाका मारली. पण पोपट काहीच बोलला नाही. याचं नाव काहीतरी वेगळं असणार म्हणून तो त्याला मिठ्ठू मिया मिठ्ठू मिया अशी हाका मारू लागला. पण तरी पोपट गप्पच. कमालच आहे, मी एवढा हाका मारतोय आणि हा माझ्याशी बोलायलाही तयार नाही. जरा शिस्तच दिसतोय. पण त्या दिवसापासून विजू रोज त्याला काहीतरी शिकवायचा प्रयत्न करायला लागला. तो नेहमी दुपारी येत असल्यामुळे त्याला वामनराव काही कधी दिसले नाहीत. विजू पोपटाला कविता म्हणून दाखवायचा, गोष्ट सांगायचा, कसले कसले गमतीदार आवाज काढून दाखवायचा. कधी कधी कुठल्या तरी भाजीवाल्याची, फळवाल्याची नक्कल पण करून दाखवायचा. पोपट नुसताच ऐकायचा, आवाज काही काढायचा नाही. मात्र लक्ष देऊन फक्त ऐकायचा आणि बघायचा. एक दिवस संध्याकाळी वामनराव ऑफिसातून परत आले. घरात नेहमीसारखी शांतता होती. त्यांनी रोजच्या प्रमाणे पिंजरा आणून आपल्या हॉलमध्ये लावला आणि वामनराव पाणी आणायला आत गेले. तेवढ्यात त्यांना आवाज ऐकू आला, पेरू घ्या पेरू, छान छान पेरू, कलमी. घरात येऊन एवढ्या जोरात कोण बोलतंय? वामनराव गडबडीने बाहेर आले. कोणीच नव्हतं. इतक्यात शांताराम परत ओरडला, पेरू पेरू पेरू. कितीतरी वेळ वामनराव शांतारामकडे बघतच राहिले. शेवटी त्यांनी एक जुनं ब्लँकेट पिंजऱ्यावर टाकून पिंजरा सबंध झाकून टाकला. अंधार झाल्यावर शांतारामला वाटलं रात्र झाली आणि तो गप्प होऊन झोपून गेला. शांताराम इतके दिवस शांत असल्यामुळे त्यांना आवडत होता. आणि आता हे काय झालं याचं? दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांनी ब्लँकेट उघडलं, त्याबरोबर शांताराम किंचाळून म्हणाला, पोपटा पोपटा, देतो तुला पेरू. पेरू निघाला कच्चा, पोपटाचा झाला पचका. अरे देवा, हे काय? वामनराव कुलूप लावून निघूनच गेले. संध्याकाळी ते परत आले. त्यांनी दरवाजा उघडला तर बेडेकर लोणचे, छान छान लोणचे, बेडेकर लोणचे, छान छान लोणचे.
असं म्हणत शांतारामने त्यांचं स्वागत केलं. बिचारे वामनराव, त्यांच्या घरातली सगळी शांतताच गेली होती. आता काय करावं, हा असा काय वागू लागला, असा विचार ते करत होते. एक दिवस ते सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी शांतारामचा पिंजरा नेहमीप्रमाणे खिडकीत ठेवायला गेले आणि त्यांना एक लहान मुलगा समोर उभा दिसला. त्या मुलाकडे लक्ष जाताच वामनरावांना एक कल्पना सुचली. ते पिंजरा घेऊन समोरच्या घरी गेले. त्यांनी बेल वाजवली. विजूच्या आईने दार उघडलं आणि म्हणाली, या ना, आत या. विजू मात्र त्यांच्या हातातल्या पिंजऱ्याकडे बघत होता. काय बाळ, तुला पोपट आवडतो का? हो, विजू आनंदाने म्हणाला. आता मला हा पोपट नको आहे. खरं तर पूर्वी कसा तो अगदी शांत होता, पण आता तो फारच आरडाओरडा करायला लागलाय. काय झालंय त्याला कोणास ठाऊक. तुला पोपट हवाय ना? अर्थातच विजूला पोपट मिळाला तर हवाच होता, पण त्याला काय बोलावे हे कळेना. त्याला काहीतरी सांगायचं होतं, पण आपण सांगितलेलं ऐकल्यावर कदाचित वामनराव चिडतील असं त्याला वाटत होतं. तरी पण मनाचा हिया करून तो म्हणाला, अहो काका, मला माहीत नव्हतं तुम्हाला तुमचा पोपट अबोल असलेलाच आवडतो हे. मीच त्याला बोलायला शिकवलंय. कारण तो पिंजऱ्यात अगदी शांत बसलेला पाहून मला आश्चर्य वाटायचं. मला तुम्ही माफ करा. असं होय, तू याला बोलवलंय, शिकवलंयस काय? आता तूच याला सांभाळ. असं म्हणून त्यांनी पिंजरा टेबलावर ठेवला आणि आईचा निरोप घेऊन वामनराव आपल्या घरी परत गेले. वामनराव जाताच विजू धावत पिंजऱ्याकडे गेला. कसं काय शांताराम, त्यानं गमतीनं पोपटाला विचारलं. मिठू मिया, मिठू मिया, पोपट किंचाळला. आई म्हणाली, हा कसला शांताराम, हा तर बडबडा राम आहे. पोपट परत किंचाळला. बेडेकर लोणचे, छान छान लोणचे, बेडेकर लोणचे, छान छान लोणचे. याचं नाव आता बेडेकरच ठेवावं की काय, आई हसत म्हणाली. पोपटाला हे नाव मुळीच पसंत पडलं नाही. तो परत किंचाळला. मिठू मिया, मिठू मिया. विजू आणि त्याची आई हसत हसत म्हणाले, बरं बरं, मिठू मिया, मिठू मिया. झालं.